साने काकू केव्हाच्या राधाची वाट बघत होत्या. आज त्यांचा हात नेहमीपेक्षा जास्तच दुखत होता. कदाचित थंडी जास्त पडल्यामुळे असेल, पण त्यांना आज कोणतंही काम करवतच नव्हतं. नशीब साने काका बाहेर गेले होते, नाहीतर त्यांनी बायकोच्या काळजीने तिच्या मागे भुणभुण लावली असती. थोडं गरम पाण्याने शेक, नाहीतर बर्फ लाव. नुसतं दुखतंय दुखतंय म्हणून काय उपयोग आहे का? नुसतेच सल्ले, स्वतः काही केलं नसतं. शेवटी काकूंनी ठरवलं की थोडा वेळ राधाची वाट पाहत इथेच बसूया. त्यांच्या मनात आलं, राधा आहे म्हणून आपलं सगळं सुरळीत चाललं आहे. इतक्यात राधाने साने काकूंच्या दारावरची बेल वाजवली. ती आत शिरत असतानाच तिला भोवळ आली, म्हणून दरवाजा उघडायला आलेल्या काकूंनी तिला आधार देऊन सोफ्यावर बसवले आणि प्यायला पाणी दिले. त्या तिला म्हणाल्या, राधा, काय होतंय तुला? बरं वाटत नाहीये का? रात्रीपासून कणकण आहे, त्यामुळे मी जेवले पण नाही. अगं, पण मग आज कामाला यायचं नाहीस? कशाला आलीस दगदग करत? काकू, बाकी कोणाकडे गेलं नाही तरी चालू शकतं, पण तुमच्याकडे मला यायलाच पाहिजे. तुमचा हात हल्ली खूपच जास्त दुखतोय, हे माहिती आहे मला. तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत, त्यामुळे तुमच्या कठीण परिस्थितीत मला तुम्हाला थोडीफार का होईना मदत करायलाच हवी ना. मला काय सवय आहे, थोड्या वेळाने बरं वाटेल. अगं, असं काही नाही, एक दिवस मी करून घेतलं असतं. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे काकू. गेले काही महिने तुमचा उजवा हात अतिशय दुखतोय, त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम धडपणे करता येत नाहीये. डाव्या हाताने कसंबसं सांभाळताय सगळं. अगं, हळूहळू केलं असतं मी. बरं, ते राहू दे. तू आधी माझ्याबरोबर बेडरूममध्ये चल आणि तिकडे पडून राहा. मी तुझ्यासाठी साबुदाण्याची पेज करते, ती घे आणि जरा वेळ आराम कर, बरं वाटेल तुला. अहो काकू, नाही, मी आता पाणी प्यायलंय, आता मला बरं वाटेल. मी लगेच कामाला लागते. हे बघ राधा, तू आता अजिबात बोलू नकोस, इथे शांत पडून राहा. साने काकूंनी डाव्या हाताने कसंबसं सगळं केलं आणि तिला साबुदाण्याची पेज प्यायला लावली. नंतर थोड्या वेळाने त्यांनी तिच्या कपाळाला हात लावून बघितलं. ताप फार नव्हता, तरीसुद्धा त्यांनी तिच्या कपाळावर मीठ पाण्याच्या घड्या ठेवल्या. त्या तिला म्हणाल्या, तू घरी सांगून आली आहेस ना, मग काळजी करू नकोस. तुला थोडी तरतरी आली की आपण डॉक्टरकडे जाऊ आणि मग तू तुझ्या घरी जा. अहो काकू, मी एक साधी मोलकरीण आणि तुम्ही माझ्यासाठी एवढं काय करता? वेळोवेळी तुम्ही मला मदत करत असतातच. माझ्या मुलांच्या शाळेसाठी खर्च करता आणि आता माझी सेवा पण करता. तुमच्यामुळे माझी मुलं चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं म्हणून तुम्ही त्यांना वेळोवेळी पुस्तकं, वह्या, पेन, शाळेचा युनिफॉर्म, शाळेची फी सारच देत असता. एवढं कोण कोणासाठी करत नाही हो. हे बघ राधा, तुझं आणि माझं नातं मोलकरीण आणि मालकिनीचं आहे का? गेली 30 वर्षे तू माझ्याकडे येतेस. माझ्याकडे तू कधी वेळ काळच्या गणिताने काम करत नाहीस. किती वेळ माझ्याकडे राबत असतेस, प्रेमाने सर्व काम करतेस. आजसुद्धा माझा हात दुखतोय म्हणून तू तुला बरं नसताना पण धावत आलीस. काकू, ते माझं कामच आहे. जरी तू काम करत असलीस तरी तू आधी एक माणूस आहेस. हे मी जे काय केलं ते माणुसकीच्या नात्याने केलं ग. त्यात मी फार काही मोठं केलं असं नाही. साने काकूंनी बघितलं तर राधाच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. त्यांनी तिच्या पाठीवर थोपटलं. त्यांनाही गहिवरून आलं. काही जणांना त्यांच्यासाठी थोडं केलं तरी त्यांना त्याची जाण असतेच. त्या दोघींसाठी त्या परस्परांच्या सांताक्लॉज होत्या. एकमेकांच्या अडचणीत एकमेकींसाठी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या. माणुसकी हाच धर्म आणि हेच त्यांचं कर्म. या कथेच्या लेखिका सीमा गंगाधरे.